भंडारा जिल्ह्यात महत्त्वाचा फेरबदल करण्यात आला असून जिल्हा अधिकारी संजय कोलते यांची राज्य शासनाने इतर ठिकाणी नेमणूक केली असून त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांची भंडारा जिल्ह्याच्या नव्या जिल्हा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली। सावंत कुमार हे भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात, तर नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण, जलसंधारण आणि महिला सक्षमीकरणासारख्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। भंडारा जिल्ह्यात त्यांच्याकडून विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। याविषयी अधिकृत आदेश काढले असून लवकरच सावंत कुमार भंडारा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारणार आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोळे यांनी। 70 वर्षापासून सरांडी बुजुर्ग हेटी हे 13 कुटुंब वास्तव्यास आहे। सरांडी बुजुर्ग येथील शिवाजी महाराज चौक ते हेटीपर्यंत 1 ते 1.5 किलोमीटरचा 70 वर्षापूर्वी बनवलेला रस्ता दयनीय स्थितीत आहे। या रस्त्यावर 1.5 ते 2 फूट पाणी साचले असून याच रस्त्यावरून दररोज शाळेतील मुले जीवघेणा प्रवास करत आहेत। शासन याकडे लक्ष देणार आहे की कोणाचा मृत्यू झाल्यावर शासनाला जाग येणार आहे, असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला असून नवीन रस्त्याची मागणी त्यांनी केली। तर 8 दिवसात तोडगा निघाला नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे लाखांदूर तालुका अध्यक्ष विनोद ढोरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोळे यांनी। बाईटमध्ये माझे नाव विनोद दागोजी ढोरे आहे। मुक्काम पोस्ट सरांडी बुजुर्ग, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। शिवसेना तालुका प्रमुख म्हणून लाखांदूर तालुक्यामध्ये काम करत आहे। मागील 70 ते 75 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या रोडला म्हणजे छत्रपती शिवाजी चौक तर हेटी असं गाव समाजामध्ये संबोधल्या जाते। जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरचा हा रोड आहे आणि ह्या रोडमुळे गावातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेला व शाळकरी मुलांना एवढा त्रास होतो जाणे येण्यासाठी की अखेर त्या पालकाला, त्या पाल्याला आपल्या खांद्यावर उचलून शाळेमध्ये पोहोचवल्याशिवाय मार्ग नाही आहे। आजची तारीख आहे 12/8/2025 आणि पूर ह्या तालुक्यामध्ये 2दा पूर येऊन गेलेले आहेत आणि ही अशी परिस्थिती असताना अजूनसुद्धा ह्या रोडला मांडी पाणी आहे आणि ते मांडी पाणी असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर लोकांना जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे सरकारला माझी ही विनंती आहे का ग्रामपंचायत, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी तात्काळ ह्या रोडची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलनं शिवसेनेमार्फत आंदोलन करून मोठं आंदोलन छेडण्यात येईल। बीड जिल्ह्यात 2000 वर्षापूर्वी ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर आहे। या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर पूर्णपणे चारही बाजूने पाण्यामध्ये उभे आहे। वर्षभर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात। त्याचबरोबर महादेवाच्या शिवलिंगाजवळ नतमस्तक होण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने कंकालेश्वर या ठिकाणी येत असून प्रत्येक सोमवारी या स्थानाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते। विशेष बाब म्हणजे 2000 वर्षापूर्वीच्या या मंदिराच्या बाजूचे पाणी कधीच आटत नाही, तर मंदिरात असलेले खांब कोणालाही मोजता येत नाही। असं हे पुरातन मंदिर पाहण्यासाठी दूरवरून भाविक येत असतात। या कंकालेश्वर मंदिराच्या विकासाची जबाबदारी ही शासनाकडे आहे, तर शासनाकडून चांगल्या प्रकारचा विकास व्हावा अशी अपेक्षा येथील पुजाऱ्यासह भाविक भक्त करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। मी चंद्रकांत कल्याण महाराज गुरु कंकालेश्वर मंदिर पुजारी। हे मंदिर जवळपास 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। या मंदिराचं नाव कंकालेश्वर, कनक म्हणजे सुवर्ण, आले म्हणजे ईश्वर, सोन्याच्या घरात राहणारे ते दिगंबर अशी या मंदिराची उपमा आहे। या मंदिराला जवळजवळ चारी बाजूला पाणी आहे। पाण्यामध्ये असलेले हेमाडपंथी शिल्प आहे। या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी महाशिवरात्र, मकर संक्रांत, रामनवमी आणि श्रावण मास आणि जास्त करून या ठिकाणी 4था सोमवार जास्त भरला जातो। या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की 3ऱ्या सोमवारी महादेवी पुलावर पाणी यायला सुरुवात होती। आता काल परवा पाणी उपसा केलं, लोक पाय घसरतात। दुसरी गोष्ट, या मंदिराचे खांब मस्त येतो, एक जास्त होतो किंवा एक कमी होतो। आणि श्रावण महिन्यामध्ये बीड शहरातील, चंपावती नगरीतील सर्व शिवभक्त आजूबाजूच्या जवळजवळ 100 खेडं या मंदिराचे, आजूबाजूच्या जवळजवळ 100 गावातून या ठिकाणी लोक बीड तालुक्यातून, बीड जिल्ह्यातून या ठिकाणी येत आहेत दर्शनाला।
खांबांचं ऐकलेलं आहे, काय सांगाल? हे चालुक्याच्या राजाच्या काळामध्ये या ठिकाणी हजारो वर्षापूर्वीचं घडलेलं हे पुरातन मंदिर आहे. त्याची आख्या अशी की पूर्वीपासून म्हणतात ते मंदिराचे खांब मोजता येत नाही, पण असं काही नाही आहे. आपण जर मोजायचं प्रत्येकाचं मोजायचं तर कमी एक जास्त होतं अशी याची उपमा आहे. दुसरी गोष्ट आता या मंदिराचा आता हळूहळू या मंदिराचा म्हणजे विकास व्हायला सुरुवात झाली. काल परवा या ठिकाणी अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी या कणकलेश्वराला भेट दिली व त्यांच्या फंडातून त्यांनी असं सांगितलं की मंदिराला या ठिकाणी या मंदिराला जमीन किती आहे, या मंदिराचं काय काय आहे, काय जागृती काय करावं. हा मागे कुठं शाळेचा उचल होता त्या आम्ही एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना आम्ही मेल पाठवले होते की या या ठिकाणी मंदिरात अतिक्रमण खूप झालेलं आहे. जवळजवळ मंदिराला 66 एकर जमीन असून चारी बाजूनी मुसलमान लोकांनी या ठिकाणी मंदिराला अतिक्रमण केलेलं आहे. हे आम्ही काल शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे आमची अशीच मागणी आहे की हे पूर्ण जेवढी बी जमीन या लोकांनी अतिक्रमण केली ती जमीन पूर्ण मोकळी होऊन प्रशासनाने ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी डेव्हलपमेंट काय जे काय असेल गार्डन भक्त निवास, आनंद सागर, उद्यान, द्वारगेट, जसं उज्जैनचा महाकाल झाला तसं बीडचा कणकलेश्वराचा महाकाल व्हायला पाहिजे अशी पूर्ण पूर्ण बीड म्हणजे पूर्ण मराठवाड्याची पूर्ण हिंदूची इच्छा आहे की असं पाण्यातलं सुवर्ण मंदिर जलमंदिर अख्या महाराष्ट्रात भारतात कुठंच नाही. कारण अजितदादा पवार सुद्धा ते म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये असं मंदिर बघितलं मी पहिली वेळेस मंदिराला आलो म्हणजे काय सुंदर मंदिर आहे म्हणजे बीडमधलं. या मंदिराला असं कसं काय एवढं स्वच्छता नाही काय नाही. तर मला आता तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाला तुमच्या काहीतरी लक्ष द्या आणि आमच्या मंदिरात जेवढं अतिक्रमण करेल तेवढं अतिक्रमण हटवून आणि केंद्रामध्ये अमित शहाने सुद्धा फार मोठा उच्चारायला की या ठिकाणी मंदिराचा विकास व्हायला पाहिजे आणि मंदिर. नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यापैकी देंगलूर तालुका हा सर्वात मोठा तालुका समजला जातोय. या शहरातील लोकसंख्या 1.25 लाखाच्या आसपास आहे. या शहरात 5 खासगी रुग्णालय असून सुद्धा येथे बाल रुग्णावर व्यवस्थित उपचार होत नाहीत. या बाल रुग्णांना उपचार मिळत नसल्याने या विषयाच्या बऱ्याच तक्रारी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्या. या प्रकरणाची सर्वतोपरी शहानिशा करून उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर, प्रशासन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रितपणे बैठक बोलावली. तर या बैठकीअंती या तक्रारीवर मार्ग काढण्यात आला असून देंगलूर शहरातील बाल रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळीसुद्धा बाल रुग्णांना उपचार मिळणार असल्याची मंजूर झाली आहे. या सकारात्मक निर्णयाला या सर्व खाजगी डॉक्टरांनी होकार दिला. अवघ्या 2 ते 3 दिवसात हे नियोजन सुरळीतपणे सुरू होणार असून या खाजगी रुग्णालयांना रात्रीच्या वेळी पोलीस संरक्षण दिले जाईल असा विश्वास उपजिल्हाधिकारी अनुप पटेल आणि पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी. आज उपविभागीय अधिकारी देगलूर या ठिकाणी माननीय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देगलूर तालुक्यामध्ये जो एक प्रश्न मागील दिवसापासून आपल्या सर्वांच्या नजरेसमोर येत होता त्या अनुषंगानं माननीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण एक बैठक आयोजित केली होती, जेणेकरून जे काही डॉक्टर आहेत आणि आपलं प्रशासन आणि पेशंट या तिघांची बाजू आपण या ठिकाणी योग्यरित्या मांडून त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे एक समेट घडून आणून या ठिकाणी तोडगा काढण्याच्या दृष्टीने आजची बैठक आयोजित केली होती. त्या दृष्टीनं एक सांगण्याचं खूप आनंद होतो की बाबा डॉक्टरांनी देखील खूप सकारात्मक पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या देखील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या देखील आपल्याला सांगितलेल्या आहेत. आम्ही देखील या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रशासना माध्यमातून आपण त्या ठिकाणी आश्वासित केलेलो आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांना ज्या अडीअडचणी येतील त्या देखील आपण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना एक तात्पुरत्या स्वरूपात काही ठिकाणी जर प्रोटेक्शन पाहिजे असेल तर मुंडे साहेबांनी देखील या ठिकाणी आश्वासित केलेले की त्यांना एक स्टार्टिंगच्या स्वरूपात एक त्यांना पोलीस प्रोटेक्शन देखील आपण उपलब्ध करून देऊ आणि जे काही रात्रीचं वेळ आहे त्या ठिकाणी कुठल्याही पेशंटला या ठिकाणी सेवा भेटणार नाही अशा पद्धतीनं न होता सर्वांना एक चांगल्या पद्धतीनं प्रत्येक दिवशी ज्या डॉक्टरची सेवा असेल त्या डॉक्टरच्या माध्यमातून त्या व्यक्तीला सेवा पोहोचवेल जेणेकरून कुठल्याही रुग्णांची हेळसांड होणार नाही आणि सर्वांना चांगल्या पद्धतीने सेवा मिळेल. त्या दृष्टीनं आजची एक सकारात्मक बैठक झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी रिस्पॉन्स भेटलेला आहे.
ते केव्हापासून अंमलात आणणार आहे? ते येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण या ठिकाणी एक टाइम टेबल बनवणार आहे. कुठल्या डॉक्टरची सेवा कोणत्या दिवशी आहे या आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील एक समाज माध्यमातून त्या लोकांपर्यंत ती पोहोचवावी. आणि आपल्या माध्यमातून ही पण विनंती आहे की लोकांनी आल्यानंतर ना, डॉक्टरांचं पण एक होतं की पेशंट बाजूला राहतो आणि रुग्ण लोक खूप येतात, त्यामुळे डॉक्टरांना देखील एक प्रेशर होतं की रुग्णांचं रात्रीच्या काळामध्ये थोडं पेशंट म्हटल्यानंतर ना त्यांना देखील त्रास होऊ शकतो. ज्या लोकांचं पेशंट असेल, पेशंट सोबत 1-2 व्यक्ती आले असतील तर ते देखील चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतात, जेणेकरून कोणाला या ठिकाणी त्रास होणार नाही. सर, आजच्या बैठकीमध्ये काय? आज सन्माननीय आमदार साहेब, सन्माननीय अनुप पाटील साहेब, सन्माननीय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज देगलूर शहरामध्ये जे काही खासगी पेडियाट्रिशियन्स आहेत, बालरोग तज्ञ, या सर्वांना आपण इथे पाचारण करण्यात आलं होतं आणि एक सकारात्मक पद्धतीने त्यांच्यासोबत चर्चा घडून आणल्या गेली आणि त्या चर्चेतून एक सुकर मार्ग आपल्याला निश्चितच दिसून आलेला आहे. त्याचा अर्थ असा की इथून पुढे मला वाटते आजची जी बैठक आहे त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न झालं ते आजपासूनच आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. कारण माझी सर्व खासगी डॉक्टरांशी चर्चा पण झालेली आहे. आपल्याकडे वेगळूरमध्ये 5 खासगी डॉक्टर आहेत, बालरोग तज्ञ आहेत, त्यांनी आपसामध्ये एक दिवस वाटून घेतलेला आहे आणि शनिवार रविवार मात्र सरकारी दवाखान्यात जे काही पेडियाट्रिशियन आहेत ते आमची सेवा आमच्या रुग्णांना देऊ असं एकंदरीत ठरलेलं आहे. तर आज माझ्याकडे संध्याकाळपर्यंत शेड्यूल येऊन जाईल आणि तो शेड्यूल माझ्याकडे येताच मी तुमच्या सर्वांना त्याचं ज्ञापन देऊन टाकेल. थँक्यू सो मच. थँक्यू. बीड जिल्ह्यात नामलगाव येथील आशापूर्वक गणपती आणि नवगण राजुरी येथील नवगण गणपती जिल्ह्याचं विशेष आकर्षण आहे. नवगण राजुरी येथील मूर्ती ही अतिशय प्राचीन असून या मूर्तीच्या प्रदक्षिणेवेळी 9 प्रकारच्या गणरायाचं त्या ठिकाणी दर्शन होत आहे. अष्टविनायकाची यात्रा पूर्ण झाल्यावर जे पुण्य प्राप्त होत आहे तेवढंच पुण्य येथील नवगण राजुरी गणपतीच्या दर्शनाने मिळतात अशी श्रद्धा भाविकांच्या मनामध्ये आहे. अत्याधुनिक पद्धतीने बांधलेले हे मंदिर अतिशय मनमोहक असून मंदिरात शांत अशा भक्तिमय वातावरणाचा सुगंध तेथे दरवळत राहतो आणि म्हणूनच अंगारकी चतुर्थीला भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी. पुण्यातील एका तरुणीला तिच्या सासरच्या छळापासून वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या 3 युवतीवर पोलिसांकडून अमानुष मारहाण, मानसिक छळ आणि लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय. महाराष्ट्र महिला मुक्ती परिषदेने या घटनेचा तीव्र निषेध करून दोषी पोलिसांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पीडितावर कोणताही गुन्हा नसताना थेट पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बंद खोलीत मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि वस्तूंची बेकायदेशीर तपासणी केल्याचा आरोप आहे. या घटनेला राजकीय दबाव आणि पोलिसांना मिळालेल्या संरक्षणाची पार्श्वभूमी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. महिला मुक्ती परिषदेसह विविध संघटनांनी पीडितांचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी दोषींना तात्काळ निलंबित करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. ते सगळं घेऊन आला, नाहीतर काय होणार होतं. त्यांची स्वतःची एक जबाबदारी, ती अडल्ट आहे, ती काय लहान बाळ नव्हती 18च्या आत. म्हणून आपण काय म्हणतो की ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या गोष्टीला निषेध करण्यासाठी आणि हे करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. तर नक्कीच आपण पाहू की वैष्णवी हगवणे प्रकरण एक उदाहरण होतं. त्याच्या पुनरावृत्ती प्रकरणाची पुण्यामध्ये झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय जनवादी महिला संघटना असेल किंवा स्त्री मुक्तीवादी संघटना असतील या सध्या एकत्र येताना दिसत आहेत आणि तुर्तास त्यांना आंदोलन करण्याची जरी परवानगी नाकारली असेल तरी त्यांनी शासन प्रशासनाद्वारे जी त्यांची भूमिका आहे ती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या 3 महिलांना न्याय मिळेल अशी आपण इच्छा व्यक्त करूया. मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडसह न्यूज मराठी 24/7 मुंबई. कॅटरिंग आणि डेकोर उद्योगाला चालना देण्यासाठी बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनतर्फे पश्चिम भारतातील सर्वात मोठा कॅटरिंग अँड डेकोर एक्स्पो 2025 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान गोरेगाव नेस्को येथे आयोजित करण्यात आला आहे. 150हून अधिक देश विदेशी ब्रँड, प्रख्यात शेफ तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा या एक्स्पोचे आकर्षण ठरणार आहे. हा उपक्रम उद्योगातील सर्व घटकांना एका छताखाली आणून व्यवसाय वृद्धीची संधी देणार. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी.